हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल लेट्स लर्न इंग्लिश. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस करणार आहोत डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेसची. आज आपण पाहणार आहोत असे सेंटेन्सेस जे आपण आपल्या डेली रुटीनमध्ये दररोज यूज करतो व हे सेंटेन्सेस आपल्याला खूप उपयोगी पडणारे असे आहेत. म्हणजे काही वाक्य असे असतात जे आपल्याला मराठीमध्ये तर आपण बोलतो पण त्यांनाच इंग्रजीमध्ये कसे बोलायचे हे आपल्याला ठाऊक नसते. त्यामुळे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे असे वाक्य जे तुम्हाला तुमच्या डेली कॉन्व्हर्सेशन मध्ये उपयोगी पडणारे आहेत. तर हे सेंटेन्सेसची प्रॅक्टिस केल्यानंतर यू कॅन इम्प्रूव्ह युअर कम्युनिकेशन स्किल. म्हणजे तुम्ही जर इतरांशी बोलत असाल तर हे सेंटेन्सेस वापरून तुम्ही तुमची कम्युनिकेशन स्किल देखील बिल्ड करू शकता. त्यासोबतच यू कॅन स्पीक इन इंग्लिश. म्हणजेच हे सेंटेन्सेस मराठीत न वापरता इंग्रजीमध्ये जर वापराल तर नक्कीच तुम्ही इंग्रजीमध्ये बोलू शकाल. चला तर मग विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. और फर्स्ट सेंटेन्स इज तू खोटं का बोललास. जर आपल्याला एखाद्याला म्हणायचं आहे तू खोटं का बोललास तेव्हा आपण म्हणणार वाय डिड यू लाय. वाय डिड यू लाय. खोटं याचा अर्थ काय होतो लाय. नेक्स्ट मला तुझी गरज आहे. जर आपल्याला म्हणायचं आहे मला तुझी गरज आहे तेव्हा आपण म्हणणार आय नीड यू. आय नीड यू म्हणजे मला तुझी गरज आहे. मी घरी एकटाच होतो. जर आपल्याला सांगायचं आहे की मी घरी एकटाच होतो तेव्हा आपण म्हणणार आय वॉज अलोन ॲट होम. आय वॉज अलोन ॲट होम म्हणजे मी घरी एकटाच होतो. नेक्स्ट तू वेळेवर पोहोचला नाहीस तेव्हा आपलं वाक्य काय होईल यू डिडंट रीच ऑन टाइम. तू वेळेवर पोहोचला नाहीस यू डिडंट रीच ऑन टाइम. रीच मीन्स पोहोचणे. नेक्स्ट मी तुला आधीच सांगितलं होतं. आय हॅड ऑलरेडी टोल्ड यू. मी तुला आधीच सांगितलं होतं. यासाठी सेंटेन्स काय होईल आय हॅड ऑलरेडी टोल्ड यू. आपण इझिली म्हणणार आय हॅड ऑलरेडी टोल्ड यू. नेक्स्ट तू पुन्हा विचार कर. जर आपल्याला एखाद्याला म्हणायचं असेल तू पुन्हा विचार कर तेव्हा आपण म्हणणार यू थिंक अगेन. यू थिंक अगेन म्हणजे तू पुन्हा विचार कर. तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतोस. जर आपल्याला एखाद्याला म्हणायचं आहे तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतोस तेव्हा आपण म्हणणार यू कॅन ट्रस्ट मी. यू कॅन ट्रस्ट मी. तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतोस. नेक्स्ट हे खरं आहे का. आपण बऱ्याचदा हा प्रश्न विचारतो ना हे खरं आहे का तेव्हा आपण कसं म्हणणार इज इट ट्रू. अगदी इझिली आपण म्हणणार इज इट ट्रू म्हणजे हे खरं आहे का. मला वाटतं तू बरोबर आहेस. आय थिंक यू आर राईट. हे वाक्य देखील आपण बऱ्याचदा वापरतो ना मला वाटतं तू बरोबर आहेस तेव्हा आपण म्हणणार आय थिंक यू आर राईट. आय थिंक यू आर राईट. नेक्स्ट तू माझ्यासाठी खूप खास आहेस तेव्हा आपण म्हणणार यू आर व्हेरी स्पेशल टू मी. यू आर व्हेरी स्पेशल टू मी. नेक्स्ट मला विसरू नकोस. डोंट फॉरगेट मी. मला विसरू नकोस तर वाक्य कसं होईल डोंट फॉरगेट मी म्हणजे मला विसरू नकोस. मी प्रयत्न करत राहीन. आय विल कीप ट्राईंग. मी प्रयत्न करत राहीन यासाठी आपलं वाक्य काय होईल आय विल कीप ट्राईंग. नेक्स्ट मला बोलण्यात संकोच वाटतो. होतं ना असं कधीतरी की आपल्याला काहीतरी बोलण्यात संकोच वाटतो तेव्हा आपण म्हणणार आय फील शाय टू स्पीक. आय फील शाय टू स्पीक म्हणजे मला बोलण्यात संकोच वाटतो. माझं इंग्रजी सुधारत आहे तेव्हा आपलं सेंटेन्स काय होईल माय इंग्लिश इज इम्प्रूव्हिंग. नेक्स्ट तू खूप प्रगती करत आहेस तेव्हा आपण काय म्हणणार यू आर मेकिंग ग्रेट प्रोग्रेस. तू खूप प्रगती करत आहेस तर वाक्य कसं होईल यू आर मेकिंग ग्रेट प्रोग्रेस. नेक्स्ट सेंटेन्स बघा मी तुला प्रोत्साहित करतो. जेव्हा आपल्याला एखाद्याला त्याच्या चांगल्या कामाबद्दल म्हणायचं असेल किंवा आपण प्रोत्साहित करतो तेव्हा आपण म्हणणार आय इनकरेज यू. नेक्स्ट हे खूप सोपं आहे यासाठी आपलं वाक्य काय होईल दिस इज व्हेरी इझी. दिस इज व्हेरी इझी म्हणजे हे खूप सोपं आहे. नेक्स्ट मला खूप आनंद झाला. आय फेल्ट व्हेरी हॅपी. मला खूप आनंद झाला यासाठी आपण इंग्रजीमध्ये कसं म्हणणार आय फेल्ट व्हेरी हॅपी. नेक्स्ट मी आता कामाला लागते. आपण म्हणतो ना आता की बस आता आता मी कामाला लागते तेव्हा आपण म्हणणार आय विल गेट टू वर्क नाव. आय विल गेट टू वर्क नाव. नेक्स्ट हे खूप महत्वाचं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट मीन्स महत्वाचं. हे खूप महत्वाचं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट.
नेक्स्ट, तुला हे माहित पाहिजे. यू शुड नो धिस. आपल्याला म्हणायचं आहे तुला हे माहित पाहिजे, तेव्हा आपण म्हणा यू शुड नो धिस. नेक्स्ट सेंटेन्स, तू माझ्यासोबत आहेस. यू आर विथ मी. तू माझ्यासोबत आहेस यासाठी आपण काय म्हणणार, यू आर विथ मी. यू आर विथ मी. हे माझ्यासाठी नाही. दिस इज नॉट फॉर मी. हे माझ्यासाठी नाही यासाठी आपण काय म्हणणार, दिस इज नॉट फॉर मी, म्हणजे हे माझ्यासाठी नाही. नेक्स्ट सेंटेन्स, तुला वेळ आहे का. आपण कसा प्रश्न विचारणार, डू यू हॅव टाइम. डू यू हॅव टाइम म्हणजे तुला वेळ आहे का. आपण सुरुवात करूया. तर आपलं वाक्य काय होईल, लेट स्टार्ट. आपण सुरुवात करूया, लेट स्टार्ट. हे वाक्य देखील आपण बऱ्याचदा म्हणत असतो. नेक्स्ट, थांब, विचार करू. जर एखाद्याने आपल्याला काहीतरी विचारलं तेव्हा आपण म्हणतो ना की थांब, विचार करू आधी, तेव्हा आपण म्हणणार वेट, लेट्स थिंक. वेट, लेट्स थिंक. हे सोपं आहे. दिस इज इझी. हे सोपं आहे. दिस इज इझी. इझी मीन्स सोपं. नेक्स्ट, हे कठीण आहे. दिस इज डिफिकल्ट. व्हेरी इझी. काय होणार वाक्य, दिस इज डिफिकल्ट. डिफिकल्ट मीन्स कठीण. नेक्स्ट सेंटेन्स, अभ्यास करत राहा. आपण बऱ्याचदा मुलांना किंवा अशी ऍडवाइस देत असतो ना की अभ्यास करत राहा, तेव्हा आपण म्हणणार कीप स्टडिंग. कीप स्टडिंग म्हणजे अभ्यास करत राहा. नेक्स्ट सेंटेन्स, घरी लवकर जा. गो होम अर्ली. घरी लवकर जा, तर वाक्य कसं होईल, गो होम अर्ली. अर्ली मीन्स लवकर. नेक्स्ट सेंटेन्स, वेळ वाया घालू नको. डोंट वेस्ट टाइम. वेळ वाया घालू नको यासाठी वाक्य काय होईल, डोंट वेस्ट टाइम. नेक्स्ट सेंटेन्स, लक्ष दे. जर आपल्याला म्हणायचं आहे लक्ष दे, तेव्हा आपण काय म्हणणार, पे अटेन्शन. बऱ्याचदा मुलांना देखील आपण म्हणतो लक्ष दे, तेव्हा आपण म्हणणार पे अटेन्शन. नेक्स्ट, स्वतःवर विश्वास ठेव. बिलीव्ह इन युअर सेल्फ. स्वतःवर विश्वास ठेव. बिलीव्ह इन युअर सेल्फ. वेळेवर ये. तर एखाद्याला आपल्याला सांगायचं असेल की वेळेवर ये, तेव्हा आपण म्हणणार कम ऑन टाइम. वेळेवर ये, कम ऑन टाइम. तर फ्रेंड्स, हे होते आपले आजचे डेली यूज सेंटेन्सेस. तर या वाक्यांची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि यांना तुमच्या डेली रुटीन मध्ये ऍड करा.